महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे वतीने माननीय मनोज जरांगे पाटील यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर. बीड गेवराई प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका वतीने आज दिनांक सप्टेंबर 13 रोजी दुपारी रात्रीचा 1 वाजता माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका कार्यकारिणी अध्यक्ष महोदय कॉम्रेड सखाराम पोहीकर, तालुका सल्लागार कॉम्रेड प्रल्हाद नागरगोजे, तालुका उपाध्यक्ष गणेश भांडवले, तालुका संघटनेचे सदस्य विलास नवले, बाळू पवार व मित्र कंपनी यांनी सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांचा शालपुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सातारा या ठिकाणी दिनांक 8 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. या अनुषंगाने आज ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की मी आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मागण्या मान्य करण्यास सांगतो व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सातारा कलेक्टर ऑफिस समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. गेल्या 6 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हा ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदय आंदोलन स्थळापासून जातात पण आंदोलनकर्त्यांकडे साधे डोकून देखील पाहत नाहीत. तेव्हा या आंदोलनाची दखल कोण घेणार? त्यामुळे आम्ही आपल्याकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या घेऊन आलो आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सखाराम पोहेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगताच जरांगे पाटील म्हणाले की मी या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडतो असे मी आपणास आश्वासन देतो व या सर्व घटनेचा वृत्तांत आपणास उद्या फोनद्वारे कळविला जाईल. तेव्हा आपण आता बिनधास्त राहावे. आपले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हा माझा आपणास शब्द आहे. यावेळी गेवराई